नरेंद्र मोदींच्या सभेनंतर काय म्हणतायत पुणेकर पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात जल्लोषात सभा पार पडली। आपल्यासोबत हे सगळे पुणेकर आहेत, काही भाजपचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूयात। पुणेकरांना आजच्या भाषणातून मोदींच्या काय मिळाले? पुणेकरांना मोदींच्या भाषणातून जे इनोव्हेशन साठी युवकांना 1,00,000 कोटीची जी आर्थिक तरतूद केलेली आहे अंतरिम बजेटमध्ये, त्याच्या संदर्भातली मोदीजींनी तरतूद केलेली माहिती दिलेली आहे। मोदींच्या भाषणामध्ये आजचा जो उत्साह होता की अबकी बार 400 पार ज्या घोषणा देतोय आम्ही, नक्कीच त्या 400 पार होणार आहे। आणि पुणेकरांना ऑटो असतील, बाकीच्या गोष्टी, बुलेट ट्रेन असेल, बाकीच्या गोष्टी मिळतात। आणि युवकांना जे मोदींनी संबोधित केले की युवकांसाठी निरनिराळे स्टार्टअप असतील, 1,15,00,000 पुणेकरांना त्यातला हे भेटलंय, त्याचा लाभ भेटला। नाही त्या समस्या विकास आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये 3 वर्ष प्रत्येक व्यक्ती घरी होता, त्यावेळेस कुणी सांभाळलं? मोदींनी सांभाळलं। त्याचं बघा ना तुम्ही, 3 वर्ष अन्न पुरवले, प्रत्येकाला धान्य पुरवले, प्रत्येकाला औषधं पुरवली। हे बघा ना तुम्ही फक्त गॅसवर आणि पेट्रोलवर जर जात असाल तर विकास बघा ना, तुमचा विकास कुठे आहे? मोदी आले तर पुढे विकास होईल, नाही तर विकास कुठे जाणार? त्याच्यासाठी विकास आणायचा असेल तर मोदींना आणावं लागेल। तुमचं नाव काय? कुठून आलेलं आहात? रोडवर आलेले आहे, रोडवर पार्वती स्टेशन आहे, तरी पण मोदींसाठी आलेले केलं, मोदीसाठी आलेले आहे। आज मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मासाठी पण सगळा उत्साह जो आहे तो पुणेकरांच्या आणि पुणे जिल्ह्यातल्या लोकांच्या तोंडातून आला आहे। मोदींची सभा जी झालेली आहे ती पुण्याच्या वातावरण सभा आहे। अगदी पर्यावरण हल्ला जो आहे तो मोदींनी सभेतून केलेला आहे। मोठ्या मोठ्या स्कीमांच्या घोषणा ज्या आहेत त्या नरेंद्र मोदींनी याच पुण्यातून केल्या पाहिल्या। त्यामुळे नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा जी आहे ती निश्चितपणाने आगामी काळामधल्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणावरती आणि या निवडणुकीवरती परिणाम टाकणारे असतील। रोहन महाराष्ट्र न्यूज, पुणे।